नमस्कार मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आंब्याचं सीझन चालू झाले आहे, तर या आंब्याविषयी थोडी चर्चा करूया। चला। आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो। भारतामध्ये आंब्याला खूप महत्त्व आहे। उन्हाळा आला की प्रत्येकाला गोड आणि रसाळ आंब्याची आठवण येते। आंब्याचे झाड मोठे, हिरवेगार आणि सावली देणारे असते। त्याच्या फांद्यावर लागलेले आंबे पाहून मन आनंदी होते। आंब्याच्या झाडाची लागवड प्रामुख्याने उष्ण हवामानात केली जाते। चांगली सुपीक जमीन आणि पुरेसा सूर्यप्रकाश आंब्याच्या झाडासाठी आवश्यक असतो। सुरुवातीला रोपे लावून त्यांना नियमित पाणी दिले जाते। झाडाची योग्य वाढ व्हावी म्हणून वेळोवेळी खत टाकले जाते। शेणखत, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत यांचा वापर केला जातो। झाडाभोवती स्वच्छता ठेवणे आणि तण काढणेही महत्त्वाचे असते। काही वर्षांनी आंब्याच्या झाडाला सुंदर मोहर येतो आणि त्यानंतर फळे लागतात। सुरुवातीला आंबे छोटे आणि हिरवे असतात, पण हळूहळू ते मोठे होऊन पिवळसर रंगाचे होतात। उन्हाळ्यात आंब्याचं भरपूर पीक येते। हापूस, केसर, पायरी आणि तोतापुरी अशा अनेक प्रकारचे आंबे प्रसिद्ध आहेत। शेतकरी मोठ्या मेहनतीने हे पीक घेतात। आंब्याची विक्री बाजारात मोठ्या प्रमाणावर केली जाते। फळ बाजार, गावातील बाजारपेठ आणि शहरामध्ये आंब्याला खूप मागणी असते। काही आंबे परदेशातही निर्यात केले जातात। आंब्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते। अनेक लोक आंब्याचा रस, लोणचे, जॅम आणि मिठाई तयार करूनही विक्री करतात। आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत। आंब्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते। तो शरीराला ताकद देतो आणि आरोग्य चांगले ठेवतो। आंब्याचे झाड सावली देते, तसेच पर्यावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते। तर मित्रांनो, व्हिडिओ कशा वाटला आणि तुमच्याकडे आंब्याची झाडे आहेत का हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर नेक्स्ट व्हिडिओत परत भेटू। बाय।